आपण जेव्हा सॉफ्टवेअरचा विचार करतो, या पॅनलमध्ये काय काय सॉफ्टवेअर्स आहेत ते वन बाय वन आपण अंडरस्टँड करूया आणि त्याच्या इन डिटेल माहिती घेऊया. जेव्हा आपण सांगितलं की या पॅनलमध्ये काय काय फीचर्स जे आहेत ते इम्पॉर्टंट आपण डाउनलोड करायचे, ते BenQ ॲप स्टोअरवरून आपण डाउनलोड करायचे आणि ते डाउनलोड केल्यानंतर ते सगळे फीचर्स तुम्हाला इथे बघायला मिळतात. सो आता हा जो युजर इंटरफेस आहे, या युजर इंटरफेसच्या समोर तुम्हाला जे काय दिसतंय पॅनलवरती ते आहेत, म्हणजे एक म्हणजे क्रोम दिसतंय, प्ले स्टोअर दिसते. प्ले स्टोअर वरून कुठलेही ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता इझिली. ते EDLE सर्टिफाईड मी तुम्हाला सांगितलं होतं. नंतर व्हाईट बोर्ड सॉफ्टवेअर. व्हाईट बोर्ड सॉफ्टवेअर फार इम्पॉर्टंट असतं व्हाईल टीचिंग आणि ते डिटेलमध्ये आपण अंडरस्टँड करणार आहोत. त्यानंतर एक BenQ InstaShare 2 म्हणून एक युनिक फीचर आहे फॉर वायरलेस प्रेझेंटेशन, वायरलेस कास्टिंगसाठी. वायरलेस कास्टिंग इन द सेन्स याच्यामध्ये आपण आपला मोबाईल कास्ट करू शकतो वायरलेसली, आपला लॅपटॉप कास्ट करू शकतो आणि कसं कास्टिंग करायचं या सगळ्या गोष्टी आपण ते फीचर्स बघणार आहोत. त्याच्यानंतर AMS फाईल्स म्हणजे अकाउंट मॅनेजमेंट सिस्टीम. जे पण आपण फाईल्स सगळे ओपन करणार, स्टोअर करणार, त्या सगळ्या तुम्हाला इथे बघायला मिळतात AMS अंडर. सो AMS मध्ये तुमचा नेटवर्क ड्राईव्ह तुम्ही कनेक्ट करू शकता, तुमचा इंटरनल फोल्डर, तुमचा माय फोल्डर, या सगळ्या गोष्टी इंटरनल फोल्डर आणि माय फोल्डरला तुम्ही स्टोअर करू शकता. आता तुमचा जर इंटरनल फोल्डर आणि माय फोल्डर हा फुल झाला, स्टोरेज फुल झाला, तर तुम्ही त्याला नेटवर्क ड्राईव्हला पण कनेक्ट करू शकता किंवा तुम्ही तुमचा पेन ड्राईव्ह कनेक्ट करू शकता, तुमची हार्ड डिस्क कनेक्ट करू शकता फॉर अ स्टोरेज. आता जेव्हा आपण AMS म्हणतो, AMS चा अर्थ असा की अकाउंट मॅनेजमेंट सिस्टीम. या पॅनलवरती आपण मल्टिपल लोकांचे अकाउंट क्रिएट करू शकतो आणि ते कोणत्या प्लॅटफॉर्म नुसार करू शकतो ते म्हणजे AMS एक BenQचा सॉफ्टवेअर आहे, एक फीचर आहे आणि व्हॅल्यू एडेड फीचर आहे BenQचं, आणि दॅट इज फ्री ऑफ कॉस्ट, त्याचे काही चार्जेस नाही आहे आणि हे स्वतः कंपनी डेव्हलप केलेलं फीचर आहे, सॉफ्टवेअर आहे AMS. आता जेव्हा आपण AMS चा अर्थ जेव्हा AMS आपण डिटेलमध्ये अंडरस्टँड करतोय, तेव्हा AMS.benq.com या साईटला आपण जायचंय. जसं आपण आपलं जीमेलचं लॉग इन करतो, जसं आपण याहूचं लॉग इन करतो, कुठलंही आपलं लॉग इन करतो, जेव्हा आपण एखादा ईमेल आयडी नवीन ओपन करतो, सेम प्रोसिजर तुम्हाला इथे करायची आहे. AMS.benq.com ला जायचंय. तुमचा जो काही ईमेल आयडी तुम्हाला टाकायचा आहे, पर्सनल असू द्या किंवा ऑफिशियल असू द्या, तो तुम्ही ईमेल आयडी टाकू शकता. दुसरं, तुम्हाला तुमचे सगळे डिटेल्स टाकायचे त्याच्यामध्ये. ऑर्गनायझेशनचं नाव काय, इंडस्ट्री कुठली आहे, एज्युकेशन इंडस्ट्री आहे, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, व्हॉट एव्हर इट इज, जसा फॉर्म दिलेला असतो तिथे तो तुम्हाला फिलअप करायचा आहे. आणि तिसरं, तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे. मग जेव्हा तुम्ही युजर आयडी आणि पासवर्ड टाकता, तुम्हाला ऍक्टिव्हेशनसाठी तुमच्या मेलला एक मेल येतो, ऍक्टिव्हेशनसाठी एक लिंक येते आणि ती लिंकला तुम्ही क्लिक केलं की तुमचं AMS अकाउंट ओपन होतं. AMS अकाउंट ओपन होतं याचा अर्थ असा, ते तुमचं पर्सनलाइज अकाउंट ओपन होतं. आता हे पर्सनलाइज जेव्हा अकाउंट होतं तेव्हा तुम्हाला तो विचारतो की काय काय तुम्हाला कनेक्ट करायचं तुमच्या पर्सनल अकाउंटला. मग तुमचा गुगल ड्राईव्ह असू द्या, तुमचा वन ड्राईव्ह असू द्या किंवा ड्रॉपबॉक्स असू द्या, जे पण काही तुम्हाला लिंक करायचं आहे ते तुम्ही लिंक तुमच्या या अकाउंटला करू शकता. म्हणजे जे पण डेटा तुम्हाला स्टोअर करायचा आहे, तुम्ही तुमच्या गुगल ड्राईव्हला स्टोअर करू शकता, ड्रॉपबॉक्सला स्टोअर करू शकता किंवा तुम्ही वन ड्राईव्हला स्टोअर करू शकता. आता AMS चा अर्थ, जेव्हा आपण फीचर ओपन केलं, AMS चं अकाउंट आपण ओपन केलं, हे व्हॅल्यू एडेड कसं आहे ते बघूया. या फीचरमध्ये जो पण डेटा तुमचा तुम्ही या पॅनलवरती स्टोअर करणार, तुमच्या AMS अकाउंटला तो स्टोअर होतो. म्हणजे कुणालाही तुमचा डेटा शेअर होणार नाही, तो डेटा दुसऱ्या कोणाला ऍक्सेस होणार नाही जेव्हा तुम्ही AMS थ्रू लॉग इन करणार या पॅनलमध्ये. सर, तुम्ही AMS च्या थ्रू लॉग इन कसं करणार, तर पहिले तुम्हाला AMS अकाउंट कसं ओपन करायचं ही प्रोसिजर मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. आता जेव्हा तुम्ही या पॅनलवरती आलात तर तुम्हाला इथे AMS सर्व्हिसेस ऑन करायचंय आणि तुमचं युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला टाकायचंय. मग तुम्ही तुमच्या स्वतःच्या अकाउंटला तिथे अकाउंटला लॉग इन करता आणि तुमचं अकाउंट ओपन होतं. आणि मग जेव्हा तुमचं काम झालं, तुम्ही सगळ्या गोष्टी स्टोअर केल्या AMS मध्ये, की तुम्ही तिथनंच लॉग आउट करू शकता. मग असे आपण मल्टिपल टीचर्स लोकांचे अकाउंट्स, n नंबर ऑफ अकाउंट्स आपण ओपन करू शकतो आणि ते अकाउंट्स प्रत्येक जण आपला लॉग इन लॉग आउट करू शकतो. तुम्ही AMS ऍप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पण डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर वरनं आणि डायरेक्ट तुम्ही मोबाईलवरनं सुद्धा हे ऑपरेट करू शकता. हे अकाउंट तुमचं AMS अकाउंट इतकं सोपं आहे. AMS अकाउंट हे कंपनीने फ्री ऑफ कॉस्ट दिलेलं आहे. त्याच्यामध्ये AMS मध्ये तुम्हाला अजून एक फीचर येतं DMS, त्याला म्हणतात डिव्हाइस मॅनेजमेंट सिस्टीम.
आणि ब्रॉडकास्टिंग, हे 3-4 फीचर्स तुम्ही जेव्हा एएमएस अकाउंट ओपन करता तेव्हाच तुम्हाला तिथे ऍक्सेस मिळतो. आता जेव्हा आपण डीएमएसचा विचार करतो, डीएमएस म्हणजे डिव्हाइस मॅनेजमेंट सिस्टीम. सो मल्टिपल डिव्हाइस जर तुमच्या एकाच कॉलेजमध्ये असतील किंवा क्लासरूम स्कूलमध्ये असतील तर ते प्रत्येक नेटवर्कला सेम नेटवर्कला कनेक्टेड असतील, प्रत्येक पॅनलचे नेटवर्कला सेम नेटवर्कमध्ये असतील, ते पॅनल आपण डिव्हाइस मॅनेजमेंट सिस्टीमने ऑपरेट करू शकतो. सो सिटिंग ॲट वन प्लेस आपण प्रत्येक पॅनल हे ऑपरेट करू शकतो. ते कसं, तर डीएमएस मध्ये ते फीचर दिलेलं आहे. तुम्ही डीएमएस मध्ये जाऊन प्रत्येक पॅनलला नंबरिंग करू शकता. नंबर 1, नंबर 1, नंबर 2, नंबर 3 असे सगळे नंबरिंग करू शकता किंवा नंबर टाईप क्लासरूम 1, क्लासरूम 2, क्लासरूम नुसार तुम्ही नॉमेनक्लेचर करू शकता त्या पॅनलला. आणि ते सगळे पॅनल्स तुम्ही डीएमएस मधून चेक करू शकता, ऑपरेट करू शकता. डीएमएस मधून तुम्ही बंद करू शकता. डिव्हाइस मॅनेजमेंट मधून तुम्ही ते पॅनल ऑन करू शकता. पूर्ण त्या पॅनलची हिस्ट्री चेक करू शकता की हे पॅनल किती तास वापरले गेलेलं आहे, याच्यामधले किती फीचर्स ओपन केलेले आहेत, सगळे तुम्हाला डिटेल्स 3 महिने, 6 महिने आणि पूर्ण वर्षाचं तुम्हाला पूर्ण अनालिसिस मिळतं. आणि हे फक्त तुम्हाला डीएमएस मधून बघायला मिळतं. जेव्हा तुम्ही एएमएस अकाउंट ओपन करता तेव्हा तुम्हाला डीएमएस अकाउंट सुद्धा ऍक्सेस मिळतं. आता हे जे एएमएस डीएमएस आहे आणि ब्रॉडकास्टिंग फीचर आहे, तुम्ही सिटिंग ॲट वन प्लेस तुम्ही ब्रॉडकास्ट पण करू शकता. तुम्हाला एखादा व्हिडिओ ब्रॉडकास्ट करायचा असेल, एखादी नोटीस तुम्हाला ब्रॉडकास्ट करायचं असेल, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला एएमएस या फीचरमध्ये बघायला मिळतील. आता जेव्हा आपण हे म्हणतो की हे फीचर कसं ऑपरेट करायचं, तर हे ऍडमिन ड्रिव्हन फीचर आहे. एक ऍडमिनचं अकाउंट आपल्याला क्रिएट करायला लागेल आणि ऍडमिन जो स्कूलचा ऍडमिन असेल किंवा कॉलेजचा ऍडमिन असेल किंवा एखाद्या कंपनीचा ऍडमिन असेल, तो ऍडमिन बाकीच्या सगळ्या जे लोक वापरणार आहेत त्या सगळ्यांना तो ऍक्सेस देऊ शकतो आणि मग नंतर हे सगळे लोक ऑपरेट करू शकतात. सो हे जे फीचर आहे हे ऍडमिन ड्रिव्हन आहे आणि नंतर ऍडमिन प्रत्येक लोकांना त्याचा ऍक्सेस देऊ शकतो आणि प्रत्येक जण त्याचा तर वापर करू शकतो. आणि हे एकदम चांगलं फीचर आहे. कंपनी स्वतः डेव्हलप केलेलं आहे, ते थर्ड पार्टी सॉफ्टवेअर नाही आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. सो एएमएस हे एक चांगलं फीचर आहे जे तुम्ही वापरू शकता. आता आपण जेव्हा दुसरी गोष्ट बोललो की वायरलेस कास्टिंग, मोस्ट ऑफ द फीचर पॅनलमध्ये वायरलेस कास्टिंग तुम्ही बघितलं असेल. वायरलेस मिररिंग म्हणू शकतो आपण, कास्टिंग म्हणू शकतो त्याला. सो कास्टिंग कसं करता येईल आपल्याला याच्यामध्ये ते एक आहे. सो बेंक्यूनी काय केलं की एक इन्स्टाशेड 2 म्हणून स्वतःचं एक फीचर डेव्हलप केलेलं आहे आणि या फीचरमध्ये तुम्ही तुमचा लॅपटॉप किंवा तुमचा मोबाईल, मग तो अँड्रॉइड असेल किंवा तो ऍपल असेल, तुमचा ऍपलचा मोबाईल असेल, अँड्रॉइडचा मोबाईल असेल, तुम्ही डायरेक्टली दोन्ही त्याचा वापरू शकता. लॅपटॉप असेल तुमचा किंवा ऍपल मिनी असेल, ऍपलचे डिव्हाइस असतील ते सुद्धा डायरेक्टली तुम्ही कास्ट करू शकता. तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, हे जे समजा ऍपल प्रोडक्ट असतील तर तुम्हाला डायरेक्टली कास्टिंग करता येईल. पण जर अँड्रॉइड फीचर असतील, अँड्रॉइड डिव्हाइसेस असतील तर अँड्रॉइड डिव्हाइसेसमध्ये हे फीचर तुम्हाला पहिले तुमच्या प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे. आणि सेम गोज विथ युअर लॅपटॉप ऑल्सो. तुम्हाला लॅपटॉपमध्ये बेंक्यू इन्स्टाशेड 2 फॉर विंडोज आणि डाउनलोड करायचं आहे. सेम प्रोसिजर आहे. इथे तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड केले आणि तिथे तुम्हाला तुमच्या बेंक्यूच्या वेबसाईटला जायचं आहे, तिथून तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे. मग जेव्हा आपण हे दोन्ही गोष्टी केलेल्या असतात तेव्हा याची एकच कंडिशन आहे हे फीचर वापरताना, ते म्हणजे तुमचे बोथ द डिव्हाइस शुड बी ऑन द सेम नेटवर्क. दोन्ही डिव्हाइस तुमचे एकाच नेटवर्कला पाहिजेत आणि मग तुम्ही इझिली याला कास्ट करू शकता. आता आपण जेव्हा कास्टिंग म्हणतोय तेव्हा किती डिव्हाइस आपण कास्ट करू शकतो याच्यावरती, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 डिव्हाइस तुम्ही सायमल्टेनियसली कास्ट करू शकता. म्हणजे याच्यामध्ये काही पण कॉम्बिनेशन असेल, 4 मोबाईल असतील, 5 लॅपटॉप असतील किंवा 5 मोबाईल असतील, 4 लॅपटॉप असतील, आयदर ऑर जे पण तुम्हाला कास्ट करायचं काही कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता आणि तुम्ही कास्ट करू शकता. आता जेव्हा आपण हे फीचर बघतोय इन डिटेलमध्ये, सो आपण काय करतोय की हे फीचर जे आहे हे पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे. मी माझ्या मोबाईलमध्ये ते फीचर डाउनलोड केलेलं आहे. माझा आता आयफोन आहे, आयफोनमध्ये ऑलरेडी मी ऍप स्टोअरवरून डाउनलोड केलेलं आहे. आता हे जे अँड्रॉइड डिव्हाइस असेल ते अँड्रॉइडमध्ये पण आपण करू शकतो. सो आता आपल्याला फक्त इथे कनेक्ट करायचं आहे. मी कनेक्ट करतो माझं डिव्हाइस आणि असं फीचर हे ओपन होतं. याच्यामध्ये तुम्हाला डिव्हाइस टू बोर्ड, बोर्ड टू डिव्हाइस दोन्ही ऑप्शन्स आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला इथे मीडिया फाईल्स ओपन करू शकतो, डॉक्युमेंट्स ओपन करू शकतो, कॅमेरा पण आपण वापरू शकतो. समजा आता कॅमेरा सिलेक्ट केला अलाउ तर तुम्हाला इथे माझा कॅमेरा तुम्हाला दिसेल याच्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला बॅक आपण आलो, डिव्हाइस टू बोर्ड मध्ये आपण कनेक्ट करतोय. स्टार्ट ब्रॉडकास्टिंग माझा इथे आलेला आहे मोबाईल. इथे आपण एखादा व्हिडिओ ओपन करूया. इथे
तुम्हाला इथे डिव्हाइस टू बोर्ड ऑप्शन आहे, बोर्ड टू डिव्हाइस आहे, मीडिया फाईल, डॉक्युमेंट्स, कॅमेरा सगळं आपण ऑप्शन करू शकतो. आता जेव्हा आपण इथे एखादा व्हिडिओ ओपन करायचा असेल तर आपण व्हिडिओ ओपन करूया. तुम्ही तुमचा मोबाईल ओरिएंटेशन हॉरिझॉन्टल किंवा हॉरिझॉन्टल तुम्हाला स्क्रीन मिळणार आहे इथे. आता काही व्हिडिओ इथे मी व्हिडिओ ओपन केलेला आहे. इथं याचा साऊंड जो आहे आपण इथंच म्यूट करू शकतो आणि इथंच तुम्ही त्याला अनम्यूट पण करू शकता. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला बटरफ्लाय दिसते. तर इथे काही एआय चे टूल्स दिलेले आहेत. एआय टूल्स मध्ये आपण जर गेलो तर तुम्हाला इथे बटरफ्लाय आणि लीव्हचा ऑप्शन दिसतोय. आता हा जो बटरफ्लाय इथे दिसतोय त्या बटरफ्लायला आपण या व्हिडिओमध्ये जो बटरफ्लाय आहे तो आपण सिलेक्ट केला आणि एआय फीचर डिटेक्ट केलं तर तुम्हाला तो बटरफ्लाय ऑप्शन तुम्हाला इथे दिसेल. एक मिनिट क्लिअर तो येऊ द्या. सो हा जो बटरफ्लाय आहे आता या बटरफ्लाय विषयी तो इमिडिएटली माहिती प्रोव्हाइड करतो तुम्हाला. कोणत्या फॅमिलीचा बटरफ्लाय आहे त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला इन्फॉर्मेशन इथे बघायला मिळते. सो अशा पद्धतीने तुम्ही एआय चे फीचर्स पण वापरू शकता. याच्यामध्ये काही लिफ्ट तुम्हाला लिफ्ट दिसत आहेत. लिफ्ट विषयी पण तुम्हाला माहिती तुम्हाला इथे मिळेल. ओके चेक करूया थोडं थांबा. लिफ्ट झालं सो ते आपण इथे एआय फीचर्स वापरू शकतो. त्यानंतर इथे तुम्हाला तुम्ही डिव्हाइस कनेक्ट केल्यानंतर तुम्ही डिव्हाइस बंद करू शकता. सो आता आपण याच्यामध्ये जेव्हा डिव्हाइस कनेक्ट करू शकतो 9 डिव्हाइसेस कनेक्ट करू शकता. एका साईडला आपण आपला मोबाईल कनेक्ट करतोय आणि दुसरीकडे आपण आपला लॅपटॉप पण कास्ट करू शकतो. तर लॅपटॉप कसं कास्ट करायचं ते बघूया. सो लॅपटॉप मध्ये ते फीचर मी डाउनलोड केलेलं आहे आणि तेच आता मी इथनं लॅपटॉप मधनं ओपन करतोय. लॅपटॉप मध्ये तुम्हाला काय करायचंय गुगलला जायचंय आणि इन्स्टाशेड 2 BenQ इन्स्टाशेड 2 फॉर विंडोज डाउनलोड करायचं आहे. आणि जसं तुम्ही मोबाईलमध्ये तुम्हाला दिसतं ऑप्शन तसंच इथे तुम्हाला ते डाउनलोड केल्यानंतर लॅपटॉप वरती इन्स्टाशेड 2 ऑप्शन तुम्हाला दिसेल. तुमच्या मेन स्क्रीनला तो ऑप्शन येतो. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तो रन करायचा, डाउनलोड करायचा, रन करायचा आणि मेन स्क्रीनला तुम्हाला सेम ऑप्शन मिळतो. आणि मग तिथेच तुम्हाला सेम प्रोसिजर आहे. तुम्ही जेव्हा सेम नेटवर्कला असता तेव्हा तुम्हाला असं खाली नोटिफिकेशन येतं. त्या नोटिफिकेशनला क्लिक केलं तर तुम्हाला सेम असंच ऑप्शन तुम्हाला इथे सुद्धा मिळतोय. लॅपटॉपवरती फोटोज इथं बघायला मिळत आहेत, व्हिडिओज बघायला मिळत आहेत. तुम्ही लॅपटॉपचा कॅमेरा ऑन करू शकता. आणि इथे माझा मोबाईल आहे आणि हा माझा कॅमेरा आहे. इथे मी कॅमेरा कनेक्ट केलेला आहे. त्याच फीचर्सवर माझा कॅमेरा ऍक्सेस करतोय. डिव्हाइस टू बोर्ड. सो मी शेअर करतोय. शेअर. सो मी माझा इथे मोबाईल कनेक्ट केलेला आहे आणि इथे मी माझा लॅपटॉप कास्ट केलेला आहे. सो असं दोन्ही वायरलेसली, मी कुठली केबल लावलेली नाहीये. मी डायरेक्टली माझा लॅपटॉप आणि मोबाईल हे दोन्ही डिव्हाइसेस मी कनेक्ट केलेले आहेत. आता मोबाईलला तुम्हाला टच अनेबिलिटी डायरेक्टली इथे दिलेली नाहीये कारण की आपण कोणाचाही मोबाईल प्रायव्हसी आपण हॅक करू शकत नाही त्याच्यामध्ये. सो येस, पण इन केस ऑफ विंडोज मध्ये तुम्हाला डायरेक्टली तुम्ही तुमचा लॅपटॉप ऍक्सेस करू शकता. मला समजा इथे तुम्हाला विदाउट तुम्ही लॅपटॉपला न हात लावता तुम्हाला जी पण फाईल ओपन करायची असेल ती फाईल तुम्ही ओपन करू शकता. असे ही पीपीटी ओपन करायची, मी पीपीटी ओपन करतोय. जस्ट टच करायचंय. या फीचरचं बेनिफिट असं आहे इन्स्टाशेड 2चं की तुम्हाला टच अनेबिलिटी सुद्धा कंपनी देते. बाकीच्या पॅनलमध्ये जे फीचर आहे फक्त कास्टिंगचं फीचर आहे, मिररिंगचं फीचर आहे, पण टच अनेबिलिटी तुम्हाला मिळत नाही. टच अनेबिलिटी तुम्हाला इथे बघायला मिळेल. सो आता हा माझा लॅपटॉप मी इथे कास्ट केलेला आहे. इथे मी फुल स्क्रीन करू शकतो इथे. आणि जेव्हा आपण लॅपटॉप कास्ट केलेला आहे त्या लॅपटॉप मध्ये तुम्हाला हे एक युनिक फीचर दिलेलं आहे. हे युनिक फीचर आपण अंडरस्टँड करणार आहोत आता. त्याला म्हणतात BenQ फ्लोटिंग टूल. सो हे BenQ फ्लोटिंग टूल एक युनिक फीचर आहे जे BenQने डिझाईन केलेलं आहे. आता हे फीचर तुम्ही हे कुठेही हे जे फीचर आहे तुम्ही कुठेही ट्रॅक करू शकता. जिथे तुम्हाला पाहिजे तिथे ट्रॅक करू शकता, ठेवू शकता अशा पद्धतीने. आणि तुम्ही त्याला ओपन करायचं असेल तर आपण इथे मध्ये ठेवूया त्याला आणि मध्ये ओपन करूया. सो ओपन करण्यासाठी तुम्हाला मध्ये क्लिक करायचं असं. आता हे जे इन डिटेल फीचर आहे हे आपण याला बघतोय. सो इथे तुम्हाला पहिला ऑप्शन दिलेला आहे तो म्हणजे कलरचा ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही कलर चूज करू शकता. कलर तुम्ही आणि अनोटेट करू शकता त्याच्यावरती. कलर तुम्हाला मल्टिपल 1 2 3 4 5 कलर दिले. याच्यापेक्षा जास्त कलर हवे असतील तुम्हाला तर तुम्ही प्लस साइन मध्ये जायचं आणि जसा कलर तुम्हाला पाहिजे तो कसा करता तो कलर तुम्ही ऍड करू शकता, सेव्ह करू शकता आणि त्या कलरचा तुम्ही वापर करू शकता. आता इथे जो ऑप्शन दिलेला आहे असे तुम्ही ऍड करू शकता कलर्स, मल्टिपल कलर्स तुम्ही असे ऍड करू शकता.
आणि ते ऍडेड कलर तुम्ही रायटिंगसाठी वापरू शकता. इथे तुम्हाला फॉन्ट साईज दिलेली आहे, तुम्ही फॉन्ट साईज मोठी करू शकता, इथे फॉन्ट साईज छोटी करू शकता. तुम्हाला हा फॉन्ट साईजचा ऑप्शन दिलेला आहे. आता इकडे बाजूला जो ऑप्शन दिलेला आहे तो म्हणजे हायलायटर. तुम्हाला जो ज्या पण गोष्टी हायलाइट करायच्या तुम्ही अशा पद्धतीने याला हायलाइट करू शकता. ठीक आहे, हा पॉइंटर आहे. तुम्हाला काय रीड करायचं असेल तुम्ही रीड करू शकता, ऑप्शन दिलेला आहे. पुढचा जो ऑप्शन आहे तो म्हणजे इरेजर. आता इरेजरचे पण 3 टाईप आहेत. तुम्ही डबल टॅप केलं याला की 3 टाईप ओपन होतात. एक म्हणजे पहिला इरेजर म्हणजे तुम्ही तुमच्या पामनी याला इरेज करू शकता. ओके, पामने इरेज केले, फक्त एवढाच पामचा भाग वापरायचा इरेजिंगसाठी. दुसरं, पर्टिक्युलर कुठला तरी तुम्हाला गोष्ट तुम्हाला डिलीट करायची आहे, सेकंड ऑप्शन चूज करा. मला आता फक्त हेच डिलीट करायचं आहे, मी तेवढंच डिलीट केलं, बाकीचं डिलीट नाही केलंय. मला हे डिलीट करायचं मी हे डिलीट केलंय. सो पर्टिक्युलर गोष्ट कुठली डिलीट करायची असेल तर ते ऑप्शन सेकंड आहे. आणि जो लास्ट ऑप्शन आहे तुम्ही सगळं डिलीट करू शकता याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर काही युटिलिटी टूल्स तुम्हाला इथे दिलेले आहेत फ्लोटिंग टूल मध्ये, ते बघूया. सो ते म्हणजे कॅल्क्युलेटर दिलेलं आहे, एक बेसिक कॅल्क्युलेटर येते. तुम्ही त्या कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता आणि हे तुम्ही ड्रॅग करून इथे ठेवू शकता. त्याच्यानंतर पुढचं जे फीचर आहे ते म्हणजे टायमरचं ऑप्शन आहे. समजा तुम्ही इथे टाइम सेट करू शकता आणि टाइम सेट केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला क्विज विचारायचं असेल आणि त्याला त्या टाइम लिमिट मध्ये तुम्हाला त्याचं उत्तर हवं असेल तर आपण तसं टाइम सेट करू शकतो. काही सेकंद काही मिनिट्स आपण सेट करू शकतो. समजा मला 5-10 सेकंदांमध्ये मला एक आन्सर एक्सपेक्टेड आहे, तुम्ही टाइम सेट करू शकतो, याला मिनिमाइज करू शकतो आणि तुमचा टाइम झाल्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन मिळतं, इथे एक पॉपअप येतो, ते बघूया. असं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं इथे. तसं टाइम तुम्ही सेट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथे थर्ड ऑप्शन म्हणजे त्याच्यामध्ये स्टॉप वॉच दिलेला आहे, तुम्ही स्टॉप वॉचचा वापर करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जो ऑप्शन दिलेला आहे तो म्हणजे स्कोर बोर्ड. समजा तुम्ही एखादी कॉम्पिटिशन रन करताय, क्विज कॉम्पिटिशन रन करताय क्लासरूम्समध्ये, कॉलेजेसमध्ये आणि तुम्ही टीम्स डिवाइड केलेल्या आहेत, 4 टीम्स डिवाइड केल्या तर कोणत्या टीमचे किती पॉईंट झालेत, कोणती टीम जिंकतीये, दॅट सॉर्ट ऑफ फीचर आहे, याचा वापर करू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला रॅन्डम सिलेक्शन म्हणजे आपण रॅन्डम ड्रॉ नंबर्स काढू शकतो. हे युजफुल आपल्याला मेनली स्कूल्समध्ये किंवा कॉलेजेसमध्ये युजफुल होईल. कसं ते जेव्हा आपल्याला एखादं क्विज विचारायचं असेल मुलांना क्लासरूम्समध्ये तर आपण नंबर प्रोनाऊन्स करतो, नंबर 10, नंबर 15, स्टँड अप, आय वॉन्ट टू आस्क यू द क्वेश्चन. जे पण त्यांना विचारायचं असेल तर आपण नंबर प्रोनाऊन्स करतो. मग या केसमध्ये तुम्हाला नंबर प्रोनाऊन्स करायची गरज नाही. सो माझ्या क्लासरूममध्ये 30 मुलं आहेत आणि मला 4 मुलांना प्रश्न विचारायचा आहे. सो मी तसं सेट पहिलं तर किती स्टुडंट आहेत त्यांचा टाइम स्ट्रेंथ सेट करू शकतो आणि मग किती मुलांना प्रश्न विचारायचे ते सिलेक्ट करू शकतो आणि मग स्टार्ट करू शकतो. रॅन्डमली तुम्हाला ते नंबर्स काढून मिळतील. सो मी 4 सिलेक्ट केले, 4 आता नंबर्स तुम्हाला इथे मिळतील आणि हेच नंबर एकदा आल्यानंतर तुम्हाला बघायला पण मिळतात आणि हे आपण डिस्प्ले पण करू शकतो. सो अशा पद्धतीने हे नंबर आपण डिस्प्ले करू शकतो. त्याच्यानंतर पुढचाच ऑप्शन आहे स्पॉटलाइट. तुम्हाला काही गोष्टींवरती फोकस करायचा असेल तर तुम्ही त्याला सेट करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही सेट करू शकता, छोटं करू शकता. एक मिनिट, स्पॉटलाइट मध्ये 1 मिनिट. येस, सेट याच्यामध्ये तुम्हाला सेट करता येईल. सेटिंग मध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. तुम्हाला बॉक्स टाईप मध्ये हवं आहे का तुम्हाला सर्क्युलर शेप मध्ये हवं आहे, तुम्हाला किती अँगल सेट करायचा तसा तुम्ही अँगल सेट करू शकता. इथे तुम्हाला साईज तुम्हाला करता येईल, इथे तुम्हाला बॅकग्राऊंड सेट करता येईल, बॅकग्राऊंड तुम्हाला ब्लॅक करता येईल. या सगळ्या सेटिंग तुम्हाला इथे याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर तुम्हाला काही मेजरमेंट्स दिलेले आहेत इथे. सो लेंथ, एरिया, व्हॉल्यूम, वेट अँड मास हे सगळे मेजरमेंट्स तुम्ही वापरू शकता. सो लेंथ बघूया, आता लेंथ मध्ये स्टार्ट करूया. सो 1 मीटर म्हणजे किती फीट बाय डिफॉल्ट दिलेलं आहे. सो तुम्ही इथे तुम्हाला जे पण पाहिजे तुम्ही तिथे समजा 5 मीटर म्हणजे किती फीट बाय डिफॉल्ट तुम्हाला हे वापरायला मिळणार आहे आणि हे तुम्ही वापरू शकता. मेजरमेंट्स झाले, इथे मेजरमेंट्स आपण बघितलं. त्याच्यानंतर तुम्हाला इथे स्पिनिंग व्हील आहे, मोस्टली ज्युनियर नर्सरीच्या मुलांसाठी असतं ते. आणि हे तुम्हाला इथे एक छोटा व्हाईट बोर्ड दिलेला आहे, इथे तुम्ही याचा वापर करू शकता. नंतर इथे तुम्हाला रेकॉर्डिंगचं ऑप्शन दिलेलं आहे. रेकॉर्डिंग स्टार्ट करू शकता तुम्ही इथे.
रेकॉर्डिंग सुरू झालंय. असं मी माझं 1 तासाचं लेक्चर रेकॉर्ड करू शकतो. रेकॉर्डिंग सुरू आहे. इन बिटवीन जर तुम्हाला डिस्कशन करायचं असेल तर तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप करू शकता आणि परत तुम्हाला रेकॉर्डिंग स्टार्ट पण करू शकता. रेकॉर्डिंग सुरूच आहे, हे कंटिन्यू. सो आता तुमच्या या पॅनलमध्ये मायक्रोफोन्स नाहीये, त्यामुळे माझा व्हॉइस रेकॉर्ड होणार नाही. पण मी जे काही करतोय या सगळ्या गोष्टी या पॅनलवरती या बोर्डमध्ये रेकॉर्ड होणार आहेत. आता 20 सेकंदांचा व्हिडिओ झालेला आहे. मी हा स्टॉप करतोय. मला हा सेव्ह करायचा आहे. मी हा सेव्ह पण करू शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला त्याला रिनेम करता येईल तुम्हाला. सो मी आता त्याला एबीसी नाव देतोय. सो या पद्धतीने मी हा व्हिडिओ सेव्ह करतोय. ओके. आणि तो विचारतो कुठं सेव्ह करायचंय, तर मला माझ्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचा आहे. तर मी पेनड्राईव्ह पण लावला इथे. मला माझ्या फोल्डरमध्ये तो सेव्ह करायचा, मी तो सेव्ह पण करतोय. त्याच्यानंतर तो व्हिडिओ सेव्ह केला. तो सेव्ह केलेला व्हिडिओ आपण बघूया नंतर. त्यानंतर इथे आता स्क्रीनशॉट काढायचा तुम्हाला. तर स्क्रीनशॉट सिलेक्ट करू शकता आणि जेवढी गोष्ट तुम्हाला पाहिजे तेवढा एरिया तुम्ही सिलेक्ट करू शकता असं. आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचा स्क्रीनशॉट डिसाईड करू शकता, एरिया डिसाईड करू शकता. आता याच्यामध्ये 3 ऑप्शन दिले तुम्हाला. पहिला ऑप्शन मध्ये सेव्ह करू शकता. हा स्क्रीनशॉट तुम्ही सेव्ह पण करू शकता. दुसरा हाच स्क्रीनशॉट तुम्हाला व्हाईट बोर्ड लावायचा, व्हाईट बोर्डला सेट करता येईल तुम्हाला. आणि तिसरा म्हणजे परत तुम्हाला अलाइनमेंट करायचं असेल याच्यामध्ये तर ते तुम्ही अलाइनमेंट याला करू शकता असं. परत स्क्रीनशॉटचा आहे. आता याला मला व्हाईट बोर्डला हा स्क्रीनशॉट हवा असेल तर मी डायरेक्टली सिलेक्ट करू शकतो सेकंड आणि तोच स्क्रीनशॉट माझा इथे व्हाईट बोर्डला येणार आहे. आपण इथे रिसाइज करू शकतो आणि जो स्क्रीनशॉट आलाय त्या स्क्रीनशॉट वरती आपण लिहू पण शकतो. आता आपण होतो इन्स्टाशेड 2 फीचरला आणि तिथनं आता आपण व्हाईट बोर्डला आलाय. आता परत मला जर इन्स्टाशेड 2 ला जायचं असेल तर हे जे साइड बार आहेत हे साइड बार तुम्हाला युजफुल आहेत. त्याच्यामध्ये आपण साइड बारला क्लिक केलं की आपण जे फीचर मध्ये होतो त्या फीचरला सिलेक्ट केलं की डायरेक्टली आपण त्या फीचर्स मध्ये येतो. तर एवढं सोपं आहे स्विचिंग करण्यासाठी. म्हणून पॅनलचा युजर इंटरफेस फार महत्वाचा असतो. जेवढा सोपा असेल तेवढं पॅनल वापरायला सोपं होतं आणि जेवढा कॉम्प्लिकेटेड युजर इंटरफेस असेल तेवढं कॉम्प्लिकेटेड होतं पॅनल वापरण्यासाठी. सो या पद्धतीने आपण परत इन्स्टाशेड 2 ला आलो, जेव्हा आपण जिथे आपण आपला मोबाईल आणि लॅपटॉप कास्ट केला होता. सो हे एक युनिक फीचर आहे ज्याला म्हणतात BenQ फ्लोटिंग टूल. ते इन डिटेल मध्ये आपण अभ्यास केलेला आहे. आता जेव्हा आपण आपला लॅपटॉप कास्ट केला होता इन्स्टाशेड 2 नी आपलं काम झालेलं आहे. आता इथनच आपण डायरेक्टली इथे तुम्हाला समजा व्हाईट लॅपटॉप वरनं बाहेर पडायचं असेल, तुम्ही डायरेक्टली इथनं क्रॉस केलं तर तुम्ही लॅपटॉप मधनं बाहेर पडता. म्हणजे इन्स्टाशेड 2 मध्ये जो तुम्ही लॅपटॉप जो कनेक्ट केला होता तिथनं तुम्ही बाहेर पडता. सो अशा पद्धतीने तुम्ही एका साईडला तुमचा मोबाईल, एका साईडला तुमचा लॅपटॉप कास्ट करू शकता. लॅपटॉप तुम्ही इझिली ऍक्सेस करू शकता बोर्डवरनं आणि बोर्डमधनं तुम्ही त्यांचे लॅपटॉप मधली जी फाईल ओपन करायची ती करू शकता, त्याच्यावर लिहू शकता, अॅनोटेट करू शकता. आणि हे या फीचरचं बेनिफिट आहे इन्स्टाशेड 2 चं, की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा लॅपटॉप इझिली ऍक्सेस करू शकता पॅनलवरून आणि वायरलेसली कास्ट करू शकता. सो हे होतं BenQ इन्स्टाशेड 2 ऍप, जिथे आपण आपला मोबाईल कास्ट केला आणि लॅपटॉप कास्ट केला. आता हे फीचर आपलं वापरून झालंय. इथे आपण किती लोक डिवाइड कनेक्ट केले ते सुद्धा तुम्हाला मल्टिपल लोक पण दिसतात. तिथनंच तुम्ही त्यांना असाइन ॲज अ होस्ट म्हणू शकता. एखाद्या व्यक्तीला तुम्हाला डिस्कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही त्याला डिस्कनेक्ट पण करू शकता. सो ह्या सगळ्या सेटिंग्स तुम्हाला या इन्स्टाशेड 2 च्या सेटिंग्स मध्ये तुम्हाला बघायला मिळतात आणि तुम्ही ते सेट करू शकता. आणि इथे तुम्हाला एखादी मेन विंडो हवी असेल तर मेन विंडो करता येईल. इथे तुम्हाला मल्टिपल स्क्रीन हवे असेल तर मल्टिपल स्क्रीन करू शकता. आणि जेव्हा हे तुमचं फीचर वापरून झालंय तुम्ही त्याला एंड सेशन म्हणलं, ओके कन्फर्म केलं की ते फीचर तुमचं तुम्ही बंद करू शकता. सो अशा पद्धतीनं आपण जे फीचर बघितलं ते म्हणजे हे तुमचं फ्लोटिंग टूल आपण अंडरस्टँड केलं. दुसरं म्हणजे इन्स्टाशेड 2 आपण बघितलं, ज्याच्यामध्ये आपला मोबाईल आणि लॅपटॉप कास्ट केला. AMS आपण इन डिटेल मध्ये अभ्यास केला की कसं AMS मध्ये तुम्हाला नेटवर्क ड्राईव्ह कनेक्ट करता येईल, तुमचं इंटरनल स्टोरेज, माय फोल्डर, कसं AMS अकाउंट ओपन करायचंय, कसं DMS वापरायचंय, कसं ब्रॉडकास्टिंग करायचंय, ह्या सगळ्या युटिलिटी फीचर्स आपण अभ्यास केलेला आहे. आणि हे सगळे BenQ नी पेटेंटेड फीचर्स दिलेले, त्याचे काही सुद्धा चार्जेस नाही. आणि हे BenQच्या R&D डिपार्टमेंटने डिझाईन केलेले आहेत आणि ते तुम्हाला वापरायला दिलेले आहेत. सो आता आपण 2 फीचर बघितलेत, रादर आपण 3 फीचर बघितलेत. एक AMS, इन्स्टाशेड 2 आणि फ्लोटिंग टूल, हे आपण अंडरस्टँड केले.